अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरून उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय। अमित शहांनी महाराष्ट्राचे उद्योग पळवल्याचा आरोप त्यांनी केला। राज्यातील जनता अमित शहा यांना शत्रू मानत असून ज्यांनी भरभरून दिलं त्यांच्याशीच अमित शहांनी गद्दारी केल्याचं राऊत म्हणाले। त्या दर्शनाला येत आहेत, येऊ द्या ना। मला तर सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्याने पळवले, गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये, त्याप्रमाणे एक दिवस लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना। हो सकता है, ये कुछ भी कर सकते हैं लोग। लालबाग का राजा इतना बड़ा नाम है, लोग आते हैं देश भर से, चलो गुजरात में लेके जाओ, प्रेशर लाओ। ये लोग कुछ भी कर सकते हैं। लालबाग का राजा भी गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे। नहीं, लालबाग का राजा कल से गुजरात में चलो। 4,000 कोटी ज्याने निवडणुकीसाठी काढून ठेवलेत बाजूला, तो सामान्य माणूस। 50-50 खोक्याला आमदार विकत घेतले, 100 खोक्याला आमदार खासदार विकत घेतले, तो सामान्य माणूस। सामान्य माणसाची व्याख्या बदलावी लागेल बरं का। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याने 2,000 कोटी रुपये खर्च केले ज्या पक्षाच्या गटानं, तो सामान्य माणूस। अरे कुठून आला पैसा? ठेकेदारांचं राज्य सुरू आहे। सामान्य माणसांचा मुख्यमंत्री राज्यात ठेकेदारांचं राज्य चालवत नाही आणि प्रत्येक गोष्टीत पैसे खात नाही। पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं। आमच्या डोक्यात काय होतं ते पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री। 2024ला हिम्मत असेल ते वेळेत निवडणुका घ्या। मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येत आहे हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल।